फक्त 100 मीटरच्या अंतरावर आहे इस्कॉन टेम्पल. मंदिरामध्ये एंटर झाल्यावर एक वेगळीच पॉझिटिव्ह एनर्जी वाटते. जय शिवराय मित्रांनो, कसे आहेत? बरे आहेत ना? मी शंतनू गोरे, स्वागत आहे तुमचं नवीन चॅनलच्या नवीन ब्लॉगमध्ये. आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे एशिया सेकंड लार्जेस्ट टेम्पल, द इस्कॉन टेम्पल. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, सर्व डिटेल्स एकाच व्हिडिओमध्ये सांगणार आहे. खूप मजा येणार आहे. थोडी कॉमेडी, थोडा एंटरटेनमेंट, थोडा नॉलेज. लेट्स स्टार्ट. फायनली पोचलो टिटवाला स्टेशनला. तिकीट काढायला जाऊया. तिकीट आपण टिटवाला ते खारघर घेऊया. तिकीट घेतला आणि लगेच आपली लोकल आली. मग काय उतरलो ठाणे स्टेशनला. तिथून आपल्याला पनवेल गाडी पकडायची आहे. पनवेल गाडी पकडून उतरलो खारघर स्टेशनला. खारघर स्टेशनला एक्झिट झालो आणि समोरच शेअरिंग ऑटो लागले होते. 20 रुपये शेअरिंग आणि त्याच्या साईडला लगेच आपले बस लागले होते. मग काय काढला बसचं तिकीट. इस्कॉन टेम्पलला जाण्यासाठी फक्त 2 बस जातात, 45 आणि 54 नंबरची. काढला बसचं तिकीट आणि पोचलो हरेकृष्णा स्टॉपवर. स्टॉपपासून फक्त 100 मीटरच्या अंतरावर आहे इस्कॉन टेम्पल. मंदिरात जाण्यासाठी 4 गेट आहे, तर आपल्याला गेट नंबर 1 कडे जायचं आहे. गेट नंबर 1 मधून एंट्री केलीस तर समोरच आलेल्या श्रद्धाळूचे चप्पल ठेवण्यासाठी शू रॅक बनवलेले आहेत आणि पुढे तुम्ही पुस्तकेही घेऊ शकता. मंदिरामध्ये एंटर झाल्यावर एक वेगळीच पॉझिटिव्ह एनर्जी वाटते. मंदिराच्या स्टार्टिंगला एक सुंदर अशी मूर्ती आहे. इस्कॉन मंदिर बनवण्यासाठी तब्बल 12 वर्षांचा कालावधी लागला आणि 200 करोड एवढा खर्च आला. मंदिरामध्ये प्रत्येक काम एवढा परफेक्ट केलं आहे की मन प्रसन्न होऊन जातो. आणि टाईल्सला बघा काय ग्राफिक बनवला आहे. मी एकदम परफेक्ट टायमिंगवर आलो होतो. श्रीकृष्णाच्या भजनासह मंदिराचे दरवाजे 1 बाय 1 ओपन झाले आणि शंखाच्या आवाजाने तर पूर्ण मंदिरात एक वेगळीच पॉझिटिव्ह एनर्जी आली. शंख वाजवल्यानंतर मंदिराचे पडदे हटवले आणि आपल्याला बघायला मिळाले भगवान श्रीकृष्णाच्या सुंदर अशा मूर्त्या. जेव्हा कधी तुम्ही इस्कॉन टेम्पलला येणार तर टायमिंग एकदा चेक करा. मंदिर सकाळी 4:30 ते दुपारी 1 वाजेपर्यंत चालू असतो. 1च्या नंतर मंदिर बंद होतो आणि 4:15 वाजता पुन्हा मंदिर चालू होतो 9 वाजेपर्यंत. इथे प्रत्येक पेंटिंगमध्ये काहीतरी एक वेगळीच मिनिंग आहे. आणि तुम्हाला पण जर मंदिराचे दर्शन करायचे असेल तर तुम्ही येऊ शकता ह्या ॲड्रेसवर. मंडळी, कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नवीन ब्लॉग आपण आणणार आहे. थँक्स फॉर वॉचिंग.